नाथ जावयाने आजी सासूला जिवंत का जाळले, कारण ऐकूनच धक्का बसेल। सांगलीमधील सत्य घटना। माणूस वृद्ध झाला की तो आपली मालमत्ता योग्य व्यक्तीला देण्यासाठी धडपडत असतो। एकदा का ही मालमत्ता आपल्या जवळच्या व्यक्तीकडे सोपवली की तो निर्धास्त राहतो। काही वेळा त्याचा निर्णय इतरांना मान्य नसतो, त्यालाही त्यातील वाटा हवा असतो। एखादी वृद्ध व्यक्ती मात्र आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम असते, तेव्हा मात्र मालमत्तेवर टपून बसलेल्या लोकांना त्या व्यक्तीबद्दल राग निर्माण होतो। कधीकधी हा राग त्या वृद्ध व्यक्तीचा जीव घेण्यासही मागे पुढे पाहत नाही। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटेफळ गावामध्ये अशीच एक घटना घडली। आपल्या सासूच्या मालमत्तेसाठी टपून बसलेल्या राजेश गायकवाडने आपली सासू आपणास जमीन देण्यास राजी नाही हे पाहून तिचा काटा काढला। रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी वृद्ध मालम जाधव उठली असता तिला लाथाबुक्क्याने मारहाण करून तिच्या अंगावरचे दागिने ओरबाडून राजेशने तिला पेटवले। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात शेटेफळ नावाचे एक गाव आहे। या गावात मालन मारुती जाधव या 83 वर्षाच्या वृद्धा राहतात। मालन यांचे पती मारुती जाधव यांचे बरेच वर्षांपूर्वी निधन झालेले आहे। मालन यांना 3 अपत्य आहेत। विठ्ठल, दत्तात्रय अशी 2 मुले असून सुनंदा नावाची मुलगी आहे, ती विवाहित असून लेंगरेवाडीमध्ये नांदत आहे। मालन जाधव या शेटेफळ गावामध्ये नाथ सुने समवेत राहतात। मालन यांना माहेरची शेती मिळाली होती, शिवाय स्वकष्टार्जित शेती सुद्धा होती, ती त्यांनी नातवाच्या नावावर केली होती। याच शेतीवर त्यांचा जावई राजेश गायकवाड हा टपून बसलेला होता। मालन यांचे कोणाचेही पटत नव्हते, त्यामुळे नातेवाईक यांच्याकडे फिरकत नसत। जावई राजेश गायकवाड हा मात्र अधूनमधून येत राहायचा। आपल्याला सासूकडून काही मिळते का अपेक्षेने तो येत असे। मालन यांचे नातेवाईकांशी पटत नव्हते, पण शेजाऱ्यांशी मात्र त्या मिळून मिसळून राहत होत्या। अडीअडचणीच्या वेळी त्यांना मदत करत असत। जावई राजेश याचा मालन यांच्या मालमत्तेवर डोळा होता। तो अधूनमधून त्यांच्याकडे येत असल्यामुळे मालन यांच्याविषयी त्याला इत्थंभूत माहिती होती। सासूबाईला तो अधूनमधून जमिनीविषयी विचारत असे, त्यावेळी सासू मालन जाधव ही जमिनी मी कुणालाही देणार नाही असे स्पष्ट सांगत असल्यामुळे राजेश हा मालन यांच्या जीवावरच टपला होता। त्याने तिला ठार मारायचे ठरवले। सासू मालन जाधव यांचा नित्यनेम राजेशला माहिती होता, त्या अनुषंगाने तो दिनांक 30 जून 2026 रोजी मालन यांच्या घराजवळच डबा धरून बसला होता। रात्री मालन लघुशंकेसाठी उठतात हे त्याला माहिती होते। त्या रात्रीही त्या अंदाजे 2:45च्या सुमारास लघुशंकेसाठी उठल्या आणि घराबाहेर आल्या। लघुशंका झाल्यानंतर त्या घरी जात असतानाच राजेशने सासू मालनला धक्का देऊन खाली पाडले। त्यानंतर तिचा हात पिरगळला, तिच्या छातीत लाथा मारून तिच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले। त्यावेळी मालन ओरडण्याचा प्रयत्न करू लागताच राजेशने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून काडी पेटीने आग लावून तिला पेटवून दिले आणि तो तिथून पळून गेला। घरात मालन यांची नाचून झोपलेली होते, तिला काहीतरी जळत असल्याचा वास आला आणि ती जागी झाली। बाहेर येऊन पाहते तर तिचीच आजी सासू जळत होते। तिने घरातील पाणी तिच्या अंगावर टाकून आग शमवली, पण एव्हाना मालन यांना बऱ्यापैकी भाजलेले होते, त्या गंभीर जखमी झालेल्या होत्या। त्यावेळी नाथसुनेने आपले सासरे विठ्ठल यांना फोन करून घटनेबाबत सांगितले। आपल्या आईला कोणीतरी पेटवलेले आहे हे समजताच तेही तात्काळ घटनास्थळी पोहोचले। एव्हाना वस्तीवरच्या लोकांना याबाबत कळाल्याने ते तातडीने तेथे आले आणि त्यांनी मालन यांना आटपाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले। उपचार सुरू असतानाच मालन यांचे दुर्दैवी निधन झाले। मालन जाधव यांचा खून आणि जबरी चोरी प्रकरणी विठ्ठल मारुती जाधव यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली। गुन्हा रजिस्टर नंबर 222/2026 भारतीय न्याय संहिता कलम 331(7) 331(8) नुसार गुन्हा नोंद झाला। अज्ञात चोरट्याविरोधात हा गुन्हा दाखल झालेला होता। या साऱ्या घटनेनंतर आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पवार, उमर फकीर
आणि सहकार्याने तपास सुरू केला. घटनास्थळी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी भेट दिली. माहिती घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. मालन यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. रक्षा विसर्जन विधी झाला. या साऱ्या विधी कर्मामध्ये राजेश गायकवाड हा हजर होता. पोलिसांची नजर त्याच्यावरही होते. पोलिसांचा समांतर तपास सुरू झाला. मालन जाधव यांच्या खुनाचे कारण जमीन वाद, उसनवार व्यवहार की अन्य काही या बाबी तपासल्या जात होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, हवालदार उदय साळुंके यांच्यासह अन्य पोलीस गुन्हा कसा उघड करता येईल या मागावर होते. पोलिसांना मालन आणि जावई राजेश गायकवाड यांच्यातील वादाबाबत गुप्त माहिती मिळाली. तोच अधूनमधून शेटफळ गावी येत होता आणि तो सासूबाईवर नाराज असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, हवालदार उदय साळुंके यांनी जावई राजेश गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याला फैलावर घेताच प्रश्नांच्या सरबत्तीपुढे राजेश हादरून गेला. त्याने सासू मालनचा खून केल्याची कबुली दिली. सासूबाईच्या नावे तिची माहेरची जमीन होती. त्या जमिनीसाठी राजेशने तगादा लावलेला होता. ती जमीन मालन यांनी नातवाच्या नावे केली याचा राग राजाच्या मनामध्ये होता. सासूबाई मालन यांच्याकडे नेहमी येणे जाणे वाढवून राजेशने मालनच्या सवयींचा अभ्यास केलेला होता आणि त्यातून राजेशने कट रचला. मालनच्या अंगावरील सोने हिसकावून घ्यायचे आणि तिला पेटवून द्यायचे असे ठरले. त्यानुसार राजेशने सासू मालनच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने लुटले. तिला खाली पाडून तिच्या छातीत लाथा घातल्या, हात पिरगायला आणि तिच्या अंगावर ज्वलनशील पेट्रोल सारखा पदार्थ टाकून पेटवून दिले आणि पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला. त्यानंतर सासू मालनच्या अंत्यसंस्कारात आणि रक्षा विसर्जन कार्यक्रमात तो सहभागी झाला. त्यावेळी त्याची भिरभिरती नजर सर्व काही सांगून गेली. हा गुन्हा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, हवालदार उदय साळुंके यांच्यासह पथकाने रात्रंदिवस मेहनत करून उघडकीस आणला. पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी राजेश दिलीप गायकवाड याला अटक केली असून त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.